सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरामध्ये सकल हिंदू समाज आणि स्थानिक युवकांच्या पुढाकारातून हिंदू आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय. 2 ते 10 एप्रिल या कालावधीत हा मेळावा भरवला जाणार आहे. या मेळाव्याचं उद्घाटन 26 मार्चला दुपारी 3 वाजता राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते नारळ फोडून केलं गेलंय. उद्घाटनापूर्वी सागर बेग यांनी ग्रामदैवत खंडोबारायांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर मेळावा भरवण्यात येणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येनं हजर होते. या आनंद मेळाव्यात खेळण्यांची दुकानं, खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मोठ्यांसाठी विविध पाळणे, मौतका कुवा, कोलंबस जहाज तसेच लहान मुलांसाठी पाण्यातील बोटी यांसारखे आकर्षणं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये या सुविधा देण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलंय. आपले सण असल्यामुळे त्यात सहभाग घेणारे आणि व्यापार करणारेही हिंदू असावेत, या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित केला आहे, असं सागर बेग यांनी सांगितलंय. आता या ज्या मार्कंड देवाच्या यात्रेनिमित्त, खंडोबाच्या यात्रेनिमित्त इथं राज पाडणे आणि ते बसवणारे, तसं हनुमान जयंती पण आहे, रामनवमी पण आहे. या सर्व सणानिमित्त सकल हिंदू समाजाने इथं पहिल्यांदा राज पाळणे इथं आणणारे. फार ही जुनी प्रथा आहे इथं मंदिराची. पूर्वीपासून जर श्रीरामपूरचं जर बघितलं तर श्रीरामपूरला सुद्धा रामनवमी आपली, प्रभू श्रीरामाची जयंती आपली, आणि त्या दिवशी त्या सगळ्या यात्रेमध्ये कवाल्या वाजायचे. आणि इथेही ती परिस्थिती आहे. अनेक वर्षापासून सण आपले देवाचे, सगळे सण हिंदूंचे, आणि पूर्णपणे जायचं मुसलमानांकडं. तर आता जर सण आपला असेल तर सणामध्ये सहभाग घेणारे सुद्धा हिंदू असले पाहिजे, व्यापारी सुद्धा हिंदू असले पाहिजे. अशा संकल्पनेतून आज या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी इथं नवीन संकल्पना करून इथं चालू करताय. आणि यासाठी अनेक अडथळे सुद्धा त्यांना येत आहे. पण जागा प्रायव्हेट असल्यामुळं, नगरपालिकेची एनओसी असल्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही. जर अडचण आली तर ती अडचण सगळ्यांना येईल, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. जनतेला माझं एवढंच सांगणं आहे, मुसलमानांकडे तुम्ही राट पाळणे खेळायला गेले तर तो पैसा जिहादसाठी वापरला जाईल. आणि हिंदूकडे खेळायला आले, हिंदू व्यावसायिकांकडे जर तुम्ही आले, तो पैसा तुमच्या धर्माच्या कार्यासाठी येईल. तुमचं धर्म वाचल, तुमचे मंदिरं वाचतील, पण तिथं गेल्यानंतर तुमचा धर्म सुरक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या. यात्रा कमिटीची आणि तुमची याबाबत काही चर्चा, बैठक वगैरे झालेली आहे का? नाही, यात्रा कमिटीला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे का तुम्ही ज्या माणसाला तिथे यात्रा कमिटीला आणतात, आता काय आपले हिंदू मेले का? आता आम्ही 57 लाख मध्ये श्रीरामपूरमध्ये टेंडर घेतला, जीएसटी धरून 57 लाख रुपये टेंडर घेतला. पूर्वी तो टेंडर जायचा 5 लाखात. नगरपालिकेचा तो ग्राउंड नगरपालिकेचा आहे, तर तो 5 लाखात द्यायचा, यावेळेस 57 लाखात घेतला. मागच्या 47 लाखात घेतला तरी परवडला. 57 लाखात घेतला तरी परवडणार आहे. जर आपले व्यावसायिक आहेत, आपले लोक आहेत, कुठल्याही रमजानीच्या टायमाला, त्यांच्या उरुसच्या टायमाला कुठल्या हिंदूला तिथं प्रवेश राहतो का? तुमच्या दुकानी तिथे लावायला भेटतात का? त्यांच्या सणाला तुम्हाला पहिले बोलवलं जातं का? पहिला मान तुम्हाला दिला जातो का? तसं होत नाही ना. तर आमचे सण आहे, पहिला मान आमच्या हिंदूंना. आज जिथं तर कोणाला व्यवसाय करायचा असेल आणि तो भारतीय मुसलमान म्हणून जर राहत असेल तरी सुद्धा तो नको, तो आम्हाला इथं नको आहे. आता सगळी हिंदूची यात्रा आहे, सगळं व्यावसायिक इथं हिंदू राहणार आहे. आणि सगळा व्यवसायाचा पैसा हिंदूच्याकडे आल्यानंतर इथले जेवढे अनाथ आश्रम असतील, जेवढे आश्रम असतील, जेवढे गुरुकुल असतील, या सर्वांना या यात्रे कमिटीच्या लोकांनी फ्रीमध्ये त्या सगळं खेळायची यात्रा फ्री ठेवलेली त्यांच्यासाठी. यावेळी राहुरी शहरातील सकल हिंदू समाजाचे तरुण मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट,
या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.